श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 2 मार्चला सोमवारी असणार आहे 2026मधील होळी. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये होळीला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. होळी दहनाच्या वेळेस काही उपाय हे जे आहेत तर ते शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. तर दरवर्षीप्रमाणे ही जी होळी आहे तर ती फाल्गुन महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीला साजरी केली जात असते. आणि या पौर्णिमा तिथी जी आहे या दिवशी तर ती बघा या दिवशी म्हणजेच 2 मार्चला सोमवारी सकाळी 5:55 ही तिथी जी आहे पौर्णिमा तर ती सुरू होत आहे. आणि या पौर्णिमेची समाप्ती ही मंगळवारी 3 मार्चला सायंकाळी 5:33 होत आहे. तर ही जी पौर्णिमा आहे तर ती सलग 2 दिवस असणार आहे. आता होळीचा जो सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सेवासुद्धा सांगितल्या गेल्या आहेत. हे उपाय किंवा सेवा केल्यानं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदत असतं. होळीचा सण बघा 2 मार्चला सोमवारच्या दिवशी साजरा होणार आहे. त्यासोबतच या 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे. अशा पद्धतीनं हा जो सण आहे तर तो यावर्षी साजरा होणार आहे. तर होळीच्या सणाला विशेष महत्त्व असण्याचं कारण म्हणजे या दिवशी बघा सत्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. मोठ्या उत्साहात आनंदात हा सण भारतभर साजरा केला जात असतो. तर हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. तर बघा प्रल्हाद नावाचा भक्त होता आणि हा राक्षस हिरण्यकश्यप जो आहे तर त्याचा मुलगा होता. त्या दोघांची ही कथा आहे. भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंचं जे नामस्मरण आहे तर ते केलेलं हे हिरण्यकश्यप राक्षसाला मान्य नव्हतं, त्याला पटत नव्हतं. आणि त्यामुळेच त्यानं आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादाला मांडीवर बसवून होळी जी आहे तर ती पेटवायला सांगितली होती. कारण की तिला अग्नीपासून वर प्राप्त होता की ती अग्नीमध्ये म्हणजे अग्नीपासून तिला काहीही धोका नाही. पण या होळीमध्ये बघा भक्त प्रल्हाद जो आहे तर तो सुखरूप बाहेर पडला आणि मात्र होलिका ही जळून राख झाली होती. आणि तेव्हापासूनच होलिका दहनाची परंपरा ही जी आहे तर ती आपल्याकडे सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी बऱ्याच व्यक्ती होलिकेला काही वस्तू अर्पण करत असतात. आपल्या घरामध्ये कितीही बघा कष्ट करू द्या मेहनत करू द्या तरीही लक्ष्मी येत नसेल. आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे तर त्यानं कितीही काबड कष्ट केले मेहनत केली तरी देखील त्याचं फळ त्याला प्राप्त होत नसेल. त्याच्या मार्गामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील आणि आलेला पैसा हा लगेच खर्च होऊन जात असेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर अशा बऱ्याच अडचणी असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही जी आहे तर ती टिकून राहत नाही. लक्ष्मी आपल्या घरातून सारखा काढता पाय घेत असते. आणि म्हणूनच आपण या सर्व अडचणी दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात. आणि त्यातीलच आपलं इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपण या होळीच्या दिवशी करायचा आहे. या होळीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा आपल्याला आपल्या घरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे. यामुळं आपल्या घरातील सर्व दोष बाधा इडापिडा आर्थिक अडचणी दूर होऊन घराची भरपूर अशी प्रगती होईल. जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा. म्हणजे
जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 2 उपाय पाहणार आहोत. तर पहिला उपाय हा तुम्हाला तुमची बिघडलेली कामं पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. तुमच्या जीवनातील कोणतीही कामं असतील ती पूर्ण होत नसतील, त्याच्यामध्ये सारखे अडथळे निर्माण होत असतील, ते यशस्वीरित्या किंवा निर्विघ्नपणे पार पडत नसतील, तर तुम्ही होळीच्या दिवशी बघा काय करायचं आहे. एक सुक्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे. आता बघा सुकं खोबरं, त्या खोबऱ्याचा अर्धा भाग, अर्धी वाटी आपल्याला घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये बघा तुम्हाला छोटासा असा गुळाचा खडा आणि अळशी जी असते तर ती भरून घ्यायची आहे. अळशी बघा जी असते त्यापासून आपण चटणीसुद्धा बनवत असतो, तर ती आपल्याला त्या सुक्या खोबऱ्यामध्ये भरून घ्यायची आहे. आता बघा खोबऱ्याचा आकार जेवढा मोठा आहे तेवढी अळशी आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. त्याच्यावरती एक छोटासा गुळाचा जो खडा आहे तर तो ठेवायचा आहे. आता होळी पेटवण्याच्या वेळी आपल्याला विधिवत होळीची पूजा करायची आहे आणि होळी पेटवायची आहे. आता बघा होळी पेटवल्यानंतरनं ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती आपल्याला या होळीमध्ये टाकायची आहे. आता यामुळं तुम्हाला नक्कीच प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. त्याचबरोबर तुमची सर्व अडलेली कामं जी आहेत तर ती पूर्ण होत जातील. तर आता दुसरा उपाय पाहूयात. जर बघा आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरातील गरिबी, दारिद्र्य दूर होत नसेल, दारिद्र्य आपली पाठ सोडत नसेल, आपल्या मनामध्ये असणाऱ्या इच्छित मनोकामना पूर्ण होत नसतील, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, सारखी काढता पाय घेत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे. हा उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला एक ऊस लागणार आहे. पानासहित असणारा एक ऊस आपल्याला घ्यायचा आहे. ऊस हा चांगला असावा, त्यामध्ये रस असावा, तो खराब झालेला नसावा, असा एक ऊस घ्यायचा आहे. आता ऊस घेतल्यानंतरनं बघा तुम्हाला काय करायचं आहे. काही वेळानं हा ऊस तुम्हाला होळीमध्ये टाकून परत काढून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतरनं आणि घरात घेऊन या ऊसाचा जो भाग आहे बघा, म्हणजे ऊस आपण जो घेतलेला आहे तर तो घरातील नैऋत्य दिशेला उभा करायचा आहे. घरामध्ये नेऊन आपल्याला तो ऊस जो आहे तर तो पानासहित असायला हवा, मुळासहित असायला हवा, असा ऊस आपल्याला होळीमध्ये टाकून, अगदी छोटासा जरी टाकला तरीही चालेल, आणि तो नंतरनं थोड्या वेळानं जाळातून लगेच काढून आपल्याला घ्यायचा आहे आणि घरातील नैऋत्य दिशेला नेऊन उभा करायचा आहे. यामुळं आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, घरात पैसा हा टिकून राहण्यास मदत होत असते, आपल्या घरामधील दरिद्री गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते. तर बघा ही जी पौर्णिमा आहे, म्हणजेच होळी जी आहे तर ती पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते आणि पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला जो तुपाचा दिवा आहे तर तो आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित करताना बघा त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि आता एक अखंड लवंग टाकायचे आहे. त्यासोबतच बघा या दिव्यामध्ये तुम्हाला हिरवी वेलची जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. असा एक दिवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच तुळशीजवळ देखील तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, पण तुम्हाला आवर्जून तुळशीजवळ हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच बघा या दिवशी होळीमध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं देखील टाकायचं आहे. तर अशा ज्या वस्तू आपण होळीमध्ये अर्पण करतो तर त्याचं वेगवेगळं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं.